नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांना अत्यंत आनंदाची बातमी सांगायची ती म्हणजे तुम्ही सरळ सेवा, तलाठी भरती आणि सर्वच परीक्षांचा स्पर्धा परीक्षेमध्ये जो अभ्यास करता, त्यातील सर्व सरळ सेवा आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाची मला आता जी बातमी तुम्हाला द्यायची ती म्हणजे तलाठी भरती एम-पी-एस-सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. असा जी-आर आलेला आहे, अशी ऑफिशियल माहिती मिळालेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारे घाबरून जायचं नाहीये. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, पूर्वीचा अभ्यासक्रम तपासायचा आहे, पण नव्या पद्धतीनं अभ्यासक्रम किंवा वेगळ्या अध्यापनाचा काही आपल्याला फायदा होणार आहे का? त्यासाठी काही अध्ययन करावं लागणार आहे का? म्हणजे अभ्यास करण्याची पद्धत बदलेल का? तर शक्यतो नाहीये. परत एकदा सांगतो तुम्हाला, जुनी सरळ सेवा आणि नवी सरळ सेवा असा काही वेगळा प्रकार होणार नाही. म्हणजे काय? तर तलाठी भरती जरी एम-पी-एस-सीच्या मार्फत होणार असली, तरी बरेचसे विद्यार्थी थोडे घाबरून गेलेत की काय असा प्रश्न निर्माण होतो. तर तसं अजिबात घाबरून जाऊ नका. एम-पी-एस-सीच्या मार्फत जरी तलाठी भरती होणार असली, तरी एक लक्षात ठेवा, मराठी विषय, इंग्रजी विषय, सामान्य अध्ययन, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता या विषयांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार आहे का? तर अजिबात नाही. म्हणजे काय? जो अभ्यासक्रम मूळ आहे, जो कधीही न बदलणारा आहे, तो तुम्ही चांगल्या पद्धतीने जोरदार अभ्यास करत राहा. का? कारण की जर नव्या पद्धतीनं काही ॲडिशनल सिलेबस आला, तर तो आपण पुन्हा कव्हर करू शकतो. पण जो अभ्यासक्रम कधीच बदलणार नाहीये. उदाहरणार्थ मी आता सांगितलं तुम्हाला, मराठी व्याकरण कधीच बदलू शकत नाही. आता उदाहरणार्थ राम आंबा खातो. या वाक्यात कर्ता काय आहे? राम. आणि क्रियापद काय आहे? खातो. याच्यामध्ये कधी बदल होणार आहे का? क्रियापद क्रियापदच राहणार. म्हणजे मराठी व्याकरणाचा मूळ ढाचा, इंग्रजी व्याकरणाचा मूळ ढाचा, त्याचबरोबर सामान्य अध्ययन, गणित आणि बुद्धिमत्ता याच्या मूळ संकल्पना तशाच राहतील. कदाचित काही नव्यानं काही घटक, काही विषय थोड्या बहुत प्रमाणामध्ये यामध्ये येऊ शकतात. पण याचा अर्थ असा नाही की आपण घाबरून जावं. सगळ्याच विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना मला एक महत्त्वपूर्ण माहिती द्यायची, की आपल्या फिनिक्स अकॅडमीच्या माध्यमातून अशाच पद्धतीच्या सरळ सेवा, त्याचबरोबर एम-पी-एस-सीच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या गट ब आणि गट क या सर्व सरळ सेवा आणि गट ब, गट क साठीच्या परीक्षेसंदर्भात बॅच या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्यासाठी फिनिक्स अकॅडमीची ऑनलाईन, ऑफलाईन बॅच, सुसज्ज क्लासरूम आणि विद्यार्थ्यांना क्लास नोट्स या सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. या सर्वच गोष्टींचा तुम्ही लाभ घेणार आहात. धन्यवाद.